नमस्कार मंडळी. चला आता आम्ही निघालो आहोत. जे आमचे ग्रामदेवतेचे मंदिर आहे त्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये शिमगा साजरा करण्यासाठी सगळे आता हळूहळू गाववाले सगळे निघतातच आहेत. तर मंडळी सगळे आम्ही भाऊ आता तयार झालेलो आहे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात जाण्यासाठी. ते पण इंडियाला आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये लिंगोत्सव आहे आज. त्या मंदिरामध्ये आता आम्ही जाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे नटलेलो आहे. तुम्ही बघू शकता बघा, पॅन्ट शर्ट पदरे लेंगे घालून टोप्या विप्या घालून सगळे तयार आहे. आता आपण भेटूया अरे आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये. चला. तर नमस्कार मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आम्ही ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये येऊन थोड्याच वेळात पोचणार आहोत. शिमगा चालू झालेला आहे, पालखी नाचवायलाही सुरुवात झालेली आहे. तुम्ही ऐकू शकता ढोल ताशाचा आवाज येत आहे. तर आता आपण लगेच पोचूया मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता मंडळी, आता ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये पालखी नाचवायला सुरुवात झालेली आहे. सुरेल ढोल ताशांचं वादन आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने पालखी नाचवणे तुम्ही बघू शकता. अगदी सुंदररित्या गावकरी आपली देवाची पालखी नाचवत आहेत. पालखी नाचवून झाल्यानंतर पुढचा प्रोग्राम असतो तो म्हणजेच माड नाचवणे. आमच्या इथे आंब्याचा माड म्हणजे जे उंच सर्वात उंच झाड असेल माडाचं ते घेऊन नाचवायचं आणि नंतर तोच माड देवळाच्या समोर उभा करायचा. तेही अगदी बघण्याजोगं आहे. माड उभं करणे ही एक कसरतच आहे. तुम्ही बघू शकता माड उभा करण्यासाठी समस्त गावकरी अगदी जोमाने पुढे सरसावलेले आहेत. 2 बांबूची बेचकी करून तो माड हळूहळू पुढे सरकवून अखेर उभा केला जातो. ही एक जुनी प्रथा आहे आणि ती गावकऱ्यांनी आपल्या पिढ्यानपिढ्या चालू ठेवलेली आहे. आणि अखेर तो माड उभा राहिला. तुम्ही बघू शकता किती उंच माड आहे तो. पालखी नाचवून झाल्यानंतर आता सर्व ग्रामस्थ मंडळी पुढे जिथे होम पेटवतात त्या ठिकाणी पालखी घेऊन जात आहेत. जिथे होम सजवलेला आहे म्हणजेच मोठी होळी सजवलेली आहे त्या भोवती पालखी घेऊन आणि ज्यांची नवीन लग्न झालेले आहेत ते जोडपे या होमाला 5 फेऱ्या मारतात आणि त्यानंतरच या होमाला अग्नी दिला जातो. ग्रामदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन नाचवणे अगदी वेगळीच मजा असते आणि ती सर्व मजा, ती भक्ती संपूर्ण ग्रामस्थ अगदी मनोभावे देव नाचवून पालखी नाचवून साजरी करत असतात. हा देवाचा सोहळा, शिमग्याचा सोहळा बघण्यासाठी आजूबाजूच्या गावातील मंडळीही अगदी मनोभावे गर्दी करत असतात. त्या देव नाचवून झाल्यानंतर होमाला अग्नी दिला जातो. होमाला अग्नी दिल्यानंतरही
पालखी घेऊन 5 फेऱ्या मारण्याची पद्धत आहे, परंतु या होमाची ती ज्वाला बघून पालखी थोडा वेळ थांबवण्यात आली आणि नंतर 5 फेऱ्या पूर्ण केल्या. इथे कलिंगड खाणं चालू आहे. आता हे बघा बघा खरं खाणं चालू आहे बघा इथे. आता इथे शिमगा संपलेला आहे आमच्या इकडचा आणि आता आमच्या देवाची पालखी घेऊन आम्ही खाली जिकडे शहर आहे संगमेश्वर शहर, आम्ही कोंड बोलतो, कोंडात खाली कोंडात जाणार आहे पालखी घेऊन. आता शिमगा म्हणजेच होम पेटून झाल्यानंतर आता ही पालखी घेऊन आम्ही खाली कोंडात जाणार आहोत आणि त्या अगोदर इथे खेळे सजवले जातात. म्हणजेच आता पुढचे 4 दिवस जे खेळे ही पालखीसोबत असणार त्याचा मुहूर्त इथे गाठला जातो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या पुढील भागात आम्ही पालखी घेऊन कोंडात जाणार आहोत आणि तिथे जो मान आहे राम मंदिरात ते दृश्य, ते व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर माझ्या प्रवासगाथा या व्हिडिओसोबत, या माझ्या चॅनलसोबत नक्की राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.